महायुतीचा महाराष्ट्रात दबदबा, नाशिकमध्ये भाजपचे 3ही आमदार विजयी। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार विजय मिळवला असून संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण आहे। नाशिक जिल्ह्यातही महायुतीच्या उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व राखत विजय संपादन केलाय। पश्चिम, मध्य आणि पूर्व या 3ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांनी पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे। पश्चिम मतदारसंघात तिसऱ्यांदा सीमा हिरे विजयी। नाशिकच्या पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे। त्यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवत मतदारांनी पुन्हा त्यांना संधी दिली आहे। मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांचा तिसऱ्यांदा विजय। मध्य मतदारसंघ विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी होताना विरोधकांना मात दिली आहे। त्यांचा सततचा विजय हा त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि मतदारांच्या पाठिंब्याचा परिणाम आहे। पूर्व मतदारसंघात राहुल ढिकले यांचा दुसऱ्यांदा विजय। तर पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवलाय। त्यांच्या विजयावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। नाशिकमध्ये गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी। भाजपच्या 3ही उमेदवारांच्या विजयामुळे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा उत्सव साजरा केलाय। फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल उधळणे आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी या विजयाचा श्रेय पक्षाच्या संघटनेला, मतदारांच्या विश्वासाला आणि उमेदवारांच्या कामगिरीला दिले आहे। महाराष्ट्रातल्या या निकालांमुळे भाजप आणि महायुतीचा प्रभाव आणखी मजबूत झाल्याचं स्पष्ट झालं आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना काढली होती। आता लाडक्या बहिणीचं महायुतीला पूर्णपणे फायदा झाला आहे, काय सांगणार? नाही, नक्कीच ना। जशी ही योजना राबवली तशी शेतकऱ्यांचे विम्याचे हप्ते त्यांना मिळाले, शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं होतं ते सगळं मिळालं, मागासवर्गीयांच्या ज्या अनेक योजना राबवल्या त्या मिळाल्या। अशा ज्या शेकडो योजना राबवल्या महायुती सरकारनं, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही एक योजना होती, त्याचं यश मिळालं। आता महायुतीचं येतं सरकार आणले, आपण घोषणा केली होती 2100 रुपये महिलांना देणार। नक्कीच ज्या घोषणा केल्या त्याला सरकार जागणार। ते काय शरद पवार थोडंच खोटं बोलायला आम्ही। भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आले, त्याच्याबद्दल आपण काय? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या वातावरणाला सामोरे गेलो होतो, एक फेक निगेटिव्हच्या वातावरणामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जे सगळं देशात काम केलं होतं त्या कामाकडे विरोधकांनी लक्ष देण्याऐवजी एक फेक निगेटिव्ह सेट केला होता संविधानाची विषय असतील। परंतु विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना मात्र ही संधी मिळाली नाही। विधानसभेच्या गेल्या 2-2.5 वर्षे जे सरकार चाललं, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाने विकासाचा एक मोठी उत्तुंगाची झेप महाराष्ट्रानं घेतली सगळ्या क्षेत्रामध्ये। मग शेतकरी विकास असेल, मागासवर्गीय विकास असेल, महिलांचा असेल, युवांचा असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखीन वेगळे विषय, या विषयामध्ये विकासाची उत्तुंग झेप महाराष्ट्रानं घेतली। आणि सगळ्यात महत्वाचं, जे जातीमध्ये विष पेरून हिंदुत्वाला विभाजन करण्याचं जे षडयंत्र यांनी आखलं होतं, त्या षडयंत्राला यावेळेला मतदार बळी पडले नाहीत आणि मतदारांनी हिंदुत्व जागृत आहे याचा एक साक्षात्कार पुन्हा एकदा या निवडणुकीतून दिलाय। एक है तो सेफ है, हे नरेंद्र मोदींचा जो मंत्र आहे हा सगळीकडे प्रभावी ठरला आणि महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीला आपण सामोरं जातो इतका न भूतो असं यश यावेळेला महायुतीला या ठिकाणी मिळताना दिसतंय। मुख्य म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या जागा सगळ्या महायुतीच्या होत्या त्या सगळ्या विजय होत आहेत आणि जास्त मताधिक्याने विजय होत आहेत आणि हिंदुत्व पुन्हा एकदा जागृत झालंय। सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या संघ परिवारांनी जी मेहनत घेतली आणि त्यातून ह्या यशाकडे आम्ही गेलेलो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.